WPL 2026 एलिमिनेटर आणि फायनल मुंबई इंडियन्ससाठी कसं असेल फायनलचं समीकरण. तर WPL 2026चे संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्या टीम्स बाहेर होतील, कोणत्या टीम्स एलिमिनेटरसाठी पात्र होतील आणि कोणती टीम फायनलसाठी पात्र होईल हे संपूर्ण, आणि मुंबई इंडियन्सला फायनलमध्ये जाण्यासाठी अजून काय करायचे आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर WPL 2026च्या चौथ्या हंगामातील साखळी फेरीतील 2 सामने शिल्लक असतानाच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यंदाच्या हंगामातील पहिल्या फायनलिस्टचा मान पटकवला आहे. आता स्पर्धेतील दुसरा फायनलिस्ट एलिमिनेटर लढतीनंतर निश्चित होणार आहे. RCBकडून झालेल्या पराभवानंतर UP वॉरियर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून आता फायनल गाठण्याच्या शर्यतीत 3 संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. यात WPLमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससह गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे. WPLच्या फॉर्मॅटनुसार गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावरचा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटर्स खेळवण्यात येतो. RCBने थेट फायनलचं तिकीट मिळवलं आहे. सध्याच्या गुणतालिकेनुसार गुजरात जायंट्स संघ 7 पैकी 4 विजयासह 8 गुणावर दुसऱ्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ मुंबई इंडियन्स 7 सामन्यात 3 विजयासह 6 गुणावर तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही 7 सामन्यात 3 विजय मिळवत 6 गुणांची बरोबरी साधली आहे. तर UP वॉरियर्स संघ 7 पैकी फक्त 2 विजयासह 4 गुणांसह तळावरती आहे. तर मुंबई इंडियन्स संघ साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. मुंबईने हा सामना जिंकल्यास त्यांच्या खात्यात 8 गुण जमा होतील आणि गुजरातचे 8च गुण राहतील. अशा परिस्थितीत नेट रन रेटच्या जोरावर मुंबई एलिमिनेटरसाठी पात्र ठरू शकते. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा सामना करा किंवा मरा असणार आहे. हा सामना जिंकून मुंबईने स्वबळावर एलिमिनेटरमध्ये प्रवेश करू शकते. एलिमिनेटरमध्ये त्यांच्यासमोर गुजरात किंवा दिल्ली यापैकी एका संघाचं आव्हान असणार आहे. ते पार केल्यास मुंबईला फायनलचं तिकीट कन्फर्म होणार आहे. तर मुंबई इंडियन्सला गुजरात जायंट्स विरुद्ध सामना मुंबई इंडियन्सचा करो किंवा मरो असणार आहे. गुजरातने हा सामना जिंकल्यास गुजरातची टीम एलिमिनेटर सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. जर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर गुजरातची टीम पुढे जाणार आहे आणि UP वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमांच्या मध्ये मुंबई इंडियन्सला ही अपेक्षा करावी लागेल की UP वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करावा, परंतु खूप मोठ्या अंतराने किंवा खूप मोठा विजय UP वॉरियर्सचा नसावा. ही देखील प्रतीक्षा मुंबई इंडियन्सला करावी लागणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम यावर्षी फायनलमध्ये प्रवेश करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.